दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी RTची लॉटरी लागलेली आहे, पण त्याचा निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या RTची वेबसाईट देखील बंद झालेली आहे. उद्या दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी RT लॉटरीचा निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले आहे. तर उद्या RTच्या वेबसाईटवरती आपल्याला निकाल बघायला मिळेल. त्याचबरोबर ज्यांचा RT अंतर्गत नंबर लागलेला असेल त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती SMS देखील येईल. RT लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला RTच्या वेबसाईटवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. त्या अलॉटमेंट लेटरवरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे करायचं आहे त्याची माहिती दिलेली असेल. शक्यतो तुमच्या घराजवळची एखादी सरकारी शाळा असेल किंवा एखादं सरकारी कार्यालय असेल तर त्याची माहिती तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती मिळेल. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे तुमचे कागदपत्र पडताळणी करायचं आहे. यापूर्वी देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला एकूण 7 प्रकारचे डॉक्युमेंट यामध्ये लागणार आहेत. ह्यातील 2 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला RTच्या वेबसाईटवरून मिळणार आहेत. त्यामध्ये हमीपत्र तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे आणि ते भरून पुढे सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं अलॉटमेंट लेटर, म्हणजे RT अंतर्गत तुमचा नंबर लागलेलं जे लेटर आहे तर ते अलॉटमेंट लेटर देखील तुम्हाला RTच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे. तर हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला RTच्या वेबसाईटवरती मिळतील. त्याचबरोबर तुमच्या पाल्याचं आधार कार्ड लागणार आहे, तुमच्या पाल्याचा जन्मदाखला लागणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून RTचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे. हा उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपयापर्यंतचा चालणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, तुम्हाला रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. ह्या रहिवासी पुराव्यामध्ये रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल किंवा टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स पावती, किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागणार आहे. ह्यामध्ये तुम्ही RTचा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट केलेलं असेल त्याच डॉक्युमेंटची मूळ प्रत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना सादर करावी लागणार आहे. त्याचबरोबर शेवटचे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे पालकांचं आधार कार्ड लागणार आहे. ह्या सर्व डॉक्युमेंटच्या मूळ प्रती म्हणजे हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना सादर करावे लागणार आहेत. त्याचबरोबर ह्या सर्व डॉक्युमेंटच्या किमान 2 प्रती झेरॉक्स तुम्ही सोबत ठेवणं आवश्यक आहे. झेरॉक्स कॉपीज तुम्हाला तिथे सबमिट कराव्या लागतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला ठरवून दिलेल्या शाळेमध्ये तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. जे पालक काही कारणास्तव ॲडमिशन घेऊ शकणार नाही त्यांच्या जागेवरती जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो. त्यामुळे तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेमध्ये ॲडमिशन घेणं हे बंधनकारक असणार आहे. तर RT संदर्भातले तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.